प्रियांनो, आज तुम्ही आणि मी सर्व प्रकारच्या चिंतेत आणि काळजीत आहोत. आणि चिंता आणि काळजी ही आम्हाला सतवत असते, आम्हाला त्रास देत असते. वेगवेगळे आजार आणि काळजी, वेगवेगळी चिंता यांनी आपण खूप दुःखी होतो, निराश होतो. हा सर्व प्रकारच्या भावनिक गोष्टीमध्ये मनुष्य जगत असतो. जे आपले जीवबंधनाचे नाते असतात त्यामध्ये आपण अडकलेला असतो. आपल्या लेकरांची चिंता, आपल्या पत्नीची चिंता, आपल्या पतीची चिंता, आपल्या कुटुंबाची, भाऊ बहिणींची चिंता आणि अनेक अशा काही गोष्टी आहेत. त्या सर्व भावनात्मक गोष्टीमध्ये आम्ही अडकलेलो असतो. परंतु ते किती योग्य आणि अयोग्य आहे प्रिया? परमेश्वर देवाने तुम्हाला आणि मला निर्माण केलं. या जगामध्ये सुखाने जीवन जगावं, आनंदाने राहावं आणि देवाचं गौरव करावं. आलेली जबाबदारी विश्वासाने पार पडावी म्हणून परमेश्वराकडं विनंती आणि मागण्या सतत करत राहणं हेच मानवी जीवनाचं खरी वाटचाल आहे. मी पाहिलं की सगळ्या गोष्टी आपल्या अवेलेबल असल्या, सर्व सर्व गोष्टी आपल्याला भरपूर असल्या तर आपल्याला टिंगल टवाळी करायला आवडते, नाही का? सगळ्या गोष्टी आनंदित असलं की माणूस टिंगल टवाळी करतो, दुसऱ्याला बोलतो, दुसऱ्याला झापतो, त्याची उणिवा काढतो, त्याच्या चुका काढतो. हा मानवी स्वभाव आहे. ज्यावेळेस तो दुःखी असतो, निराश असतो, शारीरिक व्याधीने पछाडलेला असतो, त्यावेळेस त्याला परमेश्वराची आठवण येते आणि मग तो म्हणतो की देवा, आता तुझ्याशिवाय कोण आहे? मला तूच माझं सहाय्य कर, तूच माझं मदत करता हो. आणि मग आम्ही पाहतो की पुष्कळ वेळा मनुष्य हा पुढे पुढे जात असतो. त्याला पुढे जायला खूप आवडतं, त्याला मिरवायला खूप आवडतं. त्यांना, मनुष्याला, लोकांना आपलं शहाणपण दाखवायला खूप आवडतं. परंतु मनुष्य ओझ्याखाली आहे हे कधी विसरता कामा नये. हे ओझ असतच. सगळं चांगलंय, मुलाची एक्झाम आली, तो पास होईल का नाही, फार ओझ, खूप टेन्शन मला येतं. सहजगती आपण म्हणतो. मुलाचा विवाह, मुलींच्या विवाहाचा प्रश्न येतो आणि आपण सहज गतीने म्हणतो, अरे खूप टेन्शन आहे, मुलीचं कधी लग्न होईल, मुलाचं कधी लग्न होईल. प्रियांनो,
परमेश्वराने तुम्हाला आणि मला ओझ्याखाली जगण्यासाठी या जगात जन्म दिलेला नाही. पहिली गोष्ट, तुम्हाला या जगामध्ये परमेश्वराने आनंदित जीवन जगण्यासाठी दिलेला आहे. परंतु तो आनंद, तो आशीर्वाद मनुष्य आपल्या वाटचालीमध्ये कुठेतरी चुकतो आणि सैतान काय करतो, लगेच त्याचा ताबा घेतो. मग तो काय म्हणतो, काय आता प्रेयर करायची, काय पास्टरांना फोन करायचा, कशाला बायबल वाचायचं, कशाला प्रेयरला जायचं. अरे आनंद करायचा, आता आता वेळ झालेली आनंद करण्याची. आणि मनुष्य सहजगती देवाला बाजूला सारतो. आणि ज्यावेळेस त्याच्यावर ओझ येतं, त्या ओझ्या मुळे तो म्हणतो की मला परमेश्वराची गरज आहे, मला प्रार्थनेची गरज आहे, मला आरोग्याची गरज आहे. प्रियांनो, स्तोत्रकर्ता म्हणतो 55:22 मध्ये, स्तोत्रकर्ता म्हणतो 55:22 मध्ये, तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. हे सर्व आनंदाच्या प्रसंगात देखील आपला आनंद देवाला समर्पित करायला पाहिजे. जसं दुःख आपण देवाला सांगतो, त्यावेळेस आनंद पण आपण देवाला सांगितला पाहिजे. आनंद करा आणि परमेश्वराला धन्यवाद द्या. तुमच्या जीवनामधला आनंद परिपूर्ण होण्यासाठी तुम्हाला देवाचीच गरज आहे, मला देवाचीच गरज आहे, तरच आपला आनंद परिपूर्ण होईल. आणि म्हणून देवाने आम्हाला सत्याचा व कैवारी आत्मा दिलेला आहे. आणि म्हणून आपला भार परमेश्वरावर टाक. आनंदात पण आपण देवावर आपलं जीवनाची वाटचाल सोपायला हवी. दुःखात कसा आपल्याला, आपण आजारी असेल, सहज रीतीने काय म्हणतो, अगाई, अरे देवा. आनंदात आपण नाही म्हणत अगाई, अरे देवा. त्यावेळेस आपण आनंदात असतो. परंतु आज आपला भार परमेश्वरावर टाक. फार पुढे पुढे जाऊ नको. आपण काय करतो, देवाने सांगितलं कृती करायला, देवाने सांगितलं तुझ्या बुद्धीचा उपयोग करायचा, एवढं बरं समजतं मानवा. आणि तो काय करतो, बुद्धीचा वापर करून आपल्या जीवनाला सक्सेस मिळवण्याची एक खटाटोप करीत असतो. खऱ्याचं खोट, खोट्याचं खरं, आणि जीवनाची जी काही सक्सेसफुल गोष्ट आहे ती मिळवण्याचा प्रयत्न करतो. प्रियांनो, जे काही जगातलं मिळवलं जातं ते इथंच राहणार आहे, ते क्षय पावणार आहे. परंतु तुम्ही आणि मी देवाच्या कृपेखाली, देवाच्या
वर अवलंबून राहून ज्यावेळी जगतो त्यावेळेस आम्हाला परिपूर्णतेचा आनंद लाभतो. धन्यवाद. प्रियांनो, आपण पाहिलं स्तोत्र 55:22 मध्ये की आपली सर्व चिंता त्यावर टाक. नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही. जे नीतिमान आहेत, जे देवाची प्रार्थना करतात, जे खरोखर मनापासून उगीच देवाचं नाव घ्यायचं आणि आपली वाटचाल चालू ठेवायची, कधीही ढळू. असं बेगडी पण कृत्य करणारे, जीवन जगणाऱ्यांना देव त्याचं ओझ हलकं करीत नाही. त्याला वाटतं माझं ओझ हलकं झालं, पण ते हलकं होत नाही, ते तात्पुरतं असतं. मग त्याच्यापेक्षा मोठं ओझ आहे. आज आपल्या विचारामध्ये दृढ राहावं देवाच्या कृपेमध्ये. तो म्हणतो तरुण सिंहाला वाट पडेल प्रियांनो, परंतु जे माझे भक्त आहेत त्याला कशाची वाण पडणार नाही. त्याला मी झोपेत देईन. देव आम्हाला श्रीमंत होण्यासाठी पाहिजे, देव आम्हाला सोनं चांदी देण्यासाठी पाहिजे, देव आम्हाला बंगला गाडी मिळवण्यासाठी पाहिजे, देव आम्हाला आधारात बरं करण्यासाठी पाहिजे, परंतु देव आम्हाला तेवढ्या पुरता मर्यादित नाही. तो परिपूर्ण देव आहे. आणि तुम्ही आणि मी खूप लकी आहोत. तुम्ही आणि मी खूप आशीर्वादित आहोत की आपल्या आयुष्यामध्ये देव आपल्याला परिपूर्ण आशीर्वाद देत आहे. लक्षात घ्या, देव आम्हाला परिपूर्ण आशीर्वाद देत आहे. आज जितके तुम्ही या झूमद्वारे प्रार्थनेला आहात, तुमच्यावर परिपूर्ण आशीर्वाद आहे. तो आशीर्वाद कधी निघून जाणार नाही. तो कधी संपणार नाही. तो कधी आटणार नाही. आणि प्रियांनो, देवाचं वचन सांगतं, प्रियांनो, अतिशय महत्वाचं वचन आम्ही पाहणार आहोत. पहिले पेत्र 1:7. पहिले पेत्र 1:7. पहिले पेत्र 1:7. हा. पहिले पेत्र 1:7. यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करीतात, त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे, ते येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान यास कारणीभूत व्हावे. काय म्हटलेले प्रियांनो? यासाठी की नाशवंत सोन्याची यासाठी परीक्षा. की नाशवंत सोन्याला काय करावं लागतं? भट्टीत टाकावं लागतं. त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असे जे तुमचे, त्यापेक्षा मौल्यवान असणारे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे, विश्वासाच्या परीक्षेत उतरणे, ते येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान यास कारणीभूत व्हावे. ज्यावेळेस येशू प्रगट होईल त्यावेळेस मान आणि सन्मान यांनी तुम्ही भरला जा. प्रगट व्हावे. आमेन. हे
प्रगट होईल. त्या तुम्ही मी मोलाने विकत घेतलेलं आहोत. तुमचं शरीर, जीव आणि आत्मा किती मौल्यवान आहे, किती किंमतवान आहे. खूप व्हॅल्युबल आणि देवाच्या आशीर्वादामध्ये तुम्ही खूप मौल्यवान आहात. काही लोक या मौल्यवान शरीराकडे दुर्लक्ष करतात, या शरीराची काळजी घेत नाही. काही लोक इतकी काळजी घेतात की त्यांना वाटतं शरीरच सर्व काही आहे आणि ते आत्म्याला विसरतात आणि फिजिकली बॉडीला ते महत्व देतात आणि ते म्हणतात की माझं शरीरच मला साथ देईल. शरीराला साथ आत्म्याची आहे. आत्मा तुमचा जर स्ट्रॉंग असेल, चांगला असेल, तर तुमचं शरीर चांगलं राहील. विश्वासाच्या परीक्षेत उत्तीर्ण आणि विश्वासाच्या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण व्हाल. येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस आज येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याची वेळ चे चिन्ह आम्ही जगामध्ये पाहतो. या घातक मरीमध्ये लोक खूप शरीराची काळजी घेतात, वॅक्सिन घेतात, परंतु प्रियानो, येशू ख्रिस्ताचं वचन हे फार मोठं वॅक्सिन आहे. कोणती घातक मरी तुमच्या शरीरात प्रवेश करू शकत नाही. ते वॅक्सिन आपण कितीदा घेतो. आज मला सांगू द्या प्रियानो, आपल्या विचारामध्ये दृढ राहा. आपल्या विचारामध्ये ख्रिस्त असू द्या. आणि म्हणून करंती करा दुसरं पत्र 10वा अध्याय आणि 35वा वचन. सेकंड करंती 2 करीन 10:35. 10वा अध्याय 3 ते 5. कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करीत नसतो. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाही, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहे. तर्क वितर्क व देवविषयी आज्ञाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो. तर्क वितर्क. खूप लोक असं खेळतात. तर्क, असं झाल्यावर असं, तसं झालं असं, देवाच्या वचनात असं सांगितलं, तसं असं सांगितलं. डबल माइंड होऊ नका. येशूच्या नावावर विश्वास चालून तुम्ही जगत आहात. तुम्हाला काही तर्क वितर्क करायची गरज नाही. आपोआप तुमचे मार्ग मोकळे होतात. प्रियानो, कारण आमच्या युद्धाची शस्त्रे हे दैहिक नाही, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहे. आमचं युद्धाची शस्त्रे दैहिक शस्त्र जे आहेत युद्धाचे, ते दैहिक नाही, ते दैहिक नाही, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास देवाच्या दृष्टीने समर्थ आहे. ती समर्थ आहे. हालेलुया. आज केवळ ऐकू नका प्रियानो, विश्वास ठेवा. तुम्ही विश्वास ठेवा. तुमच्या देहाची काळजी करीत बसू नका.
देव समर्थ आहे, जे तुम्हाला हवंय तो योग्य वेळी योग्य समय देणार आहे. आम्ही पाहिलं की जीवबंधनाच्या नात्यामध्ये कितीतरी लोकांचे अंत्यसंस्कार वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांनी केले. जीवबंधनाचं नातं विसरले आणि भलत्याने त्यांची अंत्यविधी केली. कुठे गेले ते जीवबंधनाचे नाते? काही जीवबंधनाचे नाते आम्हाला शेवटपर्यंत साथ देऊ शकत नाही. आमच्या युद्धाची जी शक्ती ती दैहिक नाही, ते दैहिक शस्त्र नाही, तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहे. ती देवाच्या दृष्टीने जमीनदोस्त करण्यास, तटबंदी जमीनदोस्त करण्यास समर्थ आहे. आज दैहिक रोगराई, आजार, पीडा यामध्ये तुम्ही आणि मी घाबरू नका. आणि म्हणून देवाचं वचन स्तोत्र 119 आणि 165 वचन, स्तोत्र 121, 19 आणि 65 वचन. आपण आता थांबू आणि नंतर पुन्हा 5 मिनिटात मी आवरणार आहे.